नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माझं नाव गिरीश गणपतराव शिरवाडकर. मी ज्यावेळेस या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलो त्यावेळेस मी इथे खोलीमध्ये फक्त एकटा होतो. त्यावेळेस इथे कोणीही नव्हतं, म्हणजे मतदानासाठी मी एकटाच होतो. त्यानंतर मी मतदान केलं. त्याच्यानंतर मी जे बटन दाबलं, त्याच्यानंतर ते बटनच्या समोरचा लाईट न लागता त्याच्यावरचा अनुक्रमांक 1 चा लाईट लागला. मी मतदान केलं धनुष्यबाणाला आणि लाईट लागला हा कमळाचा. त्याच्यानंतर मी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना कंप्लेंट सुद्धा केली, तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं तुम्ही लेखी स्वरूपात द्या. मी आता लेखी स्वरूपात सुद्धा इथं तक्रार केलेली आहे. तर लेखी स्वरूपात तक्रार करायच्या आधी सुद्धा त्यांनी मला असं सांगितलं की याचा नंतर शहानिशा होईल, याच्यात जर तुमचं खोटं निघालं तर तुम्हाला पोलीस केस होईल व तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. अशा प्रकारे सरळ सरळ मला त्यांनी धमकी दिली. फॉर्म फक्त काही नाही, त्याचं एक माझं त्याच्यात नाव होतं, यादी क्रमांक होता, बस एवढंच होतं आणि माझी सही होती. आणि अधिकारी कोण होते त्यांचं नाव आता वाहक म्हणून होतं. प्रतिनिधी आहात की प्रतिनिधी नाही, मी मतदार आहोत. माझ्या संबंधात झालं म्हणून मी तिथे ती कंप्लेंट केली. तर मला त्यांनी असं सांगितलं, हे साधारण झाला पाऊण तास. डॉक्टर पूनम योगेश महाले, मी प्रभाग क्रमांक 24 ची शिवसेनेची अधिकृत उमेदवार आहे. हे बाहेर येऊन आम्हाला वोटर सांगतात ते, ज्यांना आम्ही ओळखतही नाहीये, आणि एक वोटर सांगतोय 2 सांगतात ते. ह्या दादांनी थोडी हिंमत केली आणि अशा धमकीनंतरही ते स्वतः उभे राहिलेत आमच्या बरोबर. ही इज एज्युकेटेड पर्सन, आय एम मायसेल्फ अ डॉक्टर. मला असं वाटतं की ही लोकशाहीची थट्टा आहे जर हे अशा पद्धतीने काम होत असेल. आणि हे एकच केंद्र नाही, बऱ्याचशा केंद्रांवरून हे असे फोन्स येतात की असे प्रॉब्लेम येतात. मला असं वाटतं की ह्यामध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे, वेळीच लक्ष घातलं गेलं पाहिजे. आणि तिथे आम्हाला असंही एक्सप्लेनेशन देतात की उमेदवारांना अधिकार नाहीये मध्ये जाण्याचा किंवा मशीन बघण्याचा, विच आय फील इज रॉंग. दुसरी गोष्ट, 129 लोकांनी गेलं आणि त्यांना प्रॉब्लेम नाही आला, तर तुम्ही असं म्हणू नाही शकत की इथे प्रॉब्लेम येतोय. मला असं वाटतं की एव्हरीबडी इज ट्राइंग टू प्रोटेक्ट द होल प्रोसेस. जिथे ते परत परत म्हणतात की एकालाच प्रॉब्लेम आला तर काय फरक पडतो. मला असं वाटतं प्रत्येक वोटरचं ईच अँड एव्हरी वोट इज इम्पॉर्टंट. आमच्यासाठी प्रत्येक वोट इम्पॉर्टंट आहे. जर मतदार कंप्लेंट करतोय तर त्यांच्या कंप्लेंटकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आम्हाला परत परत सांगतात की इथे आम्हाला मध्ये प्रोसेस थांबवता येणार नाहीये, किंवा आम्ही फोनही करतोय, बोलतोय तर पोलीस उचलून घेऊन जातील तुम्हाला, इथपर्यंतही त्यांना धमकवतात. म्हणून एकच माणूस बिचारा तो एकच हिंमत करतोय आणि तो बोलतोय. अधिकाऱ्यांची तुम्ही चर्चा केली, काय चर्चा झाली, काय तुम्हाला सांगा? त्यांचं म्हणणं की मतदार आक्षेप घेतील की आम्ही ईव्हीएम बघितलाय. आणि तुमच्या सोबत या तक्रारदारांच्या अजून किती जणांनी तुमच्याकडे तक्रार केली? 6 ते 7 लोक बाहेर आलेले आहेत आतापर्यंत. पण त्यांनी ज्या वेळेला हे सांगितलं आणि आम्ही येऊन सांगतोय तर ते सर म्हणतात की आम्ही मशीन चेक करू, त्यात जर असं निघालं नाही तर ज्यांनी कंप्लेंट केली त्यांना पोलीस उचलून घेऊन जातील.